श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण करणार आहोत तुरीची साधी सोपी भाजी, पण एका वेगळ्या पद्धतीने. कारण नेहमीच्या चवीचा कंटाळा आलेला असतो, म्हणून त्यातल्या त्यात एक वेगळी चव. चला सुरू करूया रेसिपी. आधी मी इथे गॅस पेटवून घेते. मी एक छान उकड काढून घेणार आहे. तुरीला जरा शिजायला ती मदत होईल, तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ. छान उकड यायला सुरुवात होते. या एक वाटप आपण बनवणार आहोत. या वाटपामध्ये खोबरं घेतलं मी अर्धा वाटी, आणि 3 मिरच्या, 1 इंच आला, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा कांदा घेतला चिरून, आणि ही थोडीशी कोथिंबीर. तुम्ही हवं तर टोमॅटो पण घालू शकता, पण मी नाही वापरणार आहे. आवडीप्रमाणे तुम्ही टोमॅटो वापरू शकता. फक्त चवीपुरता त्यात थोडेसे काजू घालणार आहे मी यामध्ये. याने ग्रेव्हीला घट्टपणा यायला मदत होईल. चला मिक्सर लावून घेऊ. आपली तुरी पण छान शिजायला सुरुवात झालेली आहे. बघा रंग बदलत चालला त्याचा. इथे आपलं वाटप छान बारीक असं वाटून तयार झालेलं आहे. चला फोडणीची तयारी करून घेऊ. तापलेलं आहे. जिरं घालून घेऊ फोडणीला. हिंग, कढीपत्ता तडतडू देऊया जरा. काढलेला कांदा फोडणीला घालू. त्यातला अर्धा कांदा आपण त्या वाटपात वापरलेला आहे. जरासा आपण कांदा परतून घेऊ. कांदा छान परतत आलेला आहे. आता यामध्ये आपण आपलं वाटलेलं हे वाटप घालूया. ते वाटप छान परतून घेऊ, कारण हे कच्चं असल्यामुळे जरा हे परतणं गरजेचं आहे. भाजलेल्या वाटपाला बघा आता एक तवंग यायला लागलेला आहे तेलाचा. अजून 1-1.5 मिनिट आपण हा परत परतून घेऊ तेलामध्ये. उडाला आहे हा मसाला. आपण हे सगळं मंद आचेवर करत आहोत. फास्ट गॅस नाही आहे. फास्ट केली तर हे असं इतकं फटाफट होणार आणि करपण्याचे चान्सेस आहेत. म्हणून मंद आचेवर आपण हा मसाला भाजून घेतो. इथे तुम्ही पाहू शकता आपली तूर छान शिजायला लागलेली आहे. पाण्याचा पूर्ण रंग बदलत चालला आहे. तर अशी आणखी शिजली पाहिजे. आपला मसाला शिजेपर्यंत आपण हे अजून शिजवून घेऊ. आता ह्या मिश्रणात आपण आपला मसाला आपण शिजायला ठेवला, त्यातला तो कोणता एक्स्ट्रा रंग वगैरे वापरला नाही, कारण तो ग्रीनच छान दिसतो. म्हणून फक्त थोडीशी धने-जिरे पूड ही चव वाढवेल, बस. बाकी हळद मसाला काही नको, कारण आपण तिखटासाठी मिरच्या वापरलेल्या आहेत. पुन्हा हे छान ढवळून घेऊ. आणि त्यात मी थोडंसं पाणी ओतलं होतं, कारण की ते मिश्रण फार अंगावर उडायला लागलं होतं, म्हणून मी पाणी थोडंसं ओतलं आणि मसाला आपला शिजू दिला मी. बघा धने-जिरे पूडमुळे पण पुन्हा थोडासा रंग बदलला, पण ठीक आहे. त्यातल्या त्यात
ओरिजिनल कलर बऱ्यापैकी छान दिसतो. हा शिजू देऊ थोडा एक 5-10 मिनटं. एक 5 मिनटानंतर हे पाहिलं आपलं हे मिश्रण छान शिजून एकजीव झालेलं आहे. आता यामध्ये फार वेळ न घालवता आपण आपली अर्धवट काय ऑलमोस्ट पूर्ण शिजलेली ही तूर वापरणार आहोत. एक पाणी मी ही तूर घेतले कारण की एक्स्ट्रा पाणी घालायला नको. तुम्हाला जर पाणी नको असेल तुम्ही पाणी न टाकता नुसते तुरी वापरू शकता आणि याची ग्रेव्ही कमी जास्त करू शकता. आपल्या चवीप्रमाणे मीठ, छान 5 मिनटं आणखीन पाणी थोडंसं आटवून घेऊ कारण भाजी आपल्याला थोडीशी भाकरी किंवा पोळीसोबत खाता आली पाहिजे. त्याप्रमाणे आपण ही करून घेऊ शकतो. ही नुसती तुम्ही भातासोबतही खाऊ शकता. खूप छान लागतं. आपली ग्रेव्ही ही ओके आहे. भाजी थोडी आपण कशीही खाऊ शकतो. पोळी भाकरी कशासोबतही. आणि ही एवढी मला ग्रेव्ही काय झाली आहे. आता आपली ही रेसिपी ऑलमोस्ट पूर्ण झाली आहे. तेव्हा थोडंसं ओलं खोबरं, जरासं ओलं खोबरं भरभरून आपण ही रेसिपी पूर्ण केली. माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईबसुद्धा करा. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.